यवतमाळमध्ये शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पिकवलेला सोयाबीन काढणी होऊन बाजारात विक्रीसाठी येत आहे। खाद्यतेलाचे भाव वाढत असताना सोयाबीनला मात्र 4400 रुपये भाव मिळतोय। लागवड खर्च निघत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। सणासुदीला तेलाचे भाव वाढले तर शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाचे भाव का वाढत नाही असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित करण्यात येतोय। तर या शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची विकट परिस्थिती आहे। एकंदरीत पाहिलं तर सोयाबीनला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याची ओरड आहे। मी सध्या आहे मार्केटमध्ये। आपण बघू शकता या ठिकाणी कशा प्रकारचं सोयाबीन या ठिकाणी तर मार्केटमध्ये शेतकऱ्यांनी आणलेले आहे आणि शेतकऱ्यांनी सोयाबीन आणलं, मात्र या शेतकऱ्यांना जो आहे भाव जवळपास 40 ते 4500 रुपये या ठिकाणी मिळत असल्याचे सुद्धा या ठिकाणी सांगण्यात येत आहे। भाऊ, एकीकडे जर पाहिलं तर आज सोयाबीनचे भाव कमी आहे, 40-4500 रुपये या ठिकाणी तुम्ही सांगता सोयाबीनचे भाव, मात्र तेलाचे भाव भडकले आहे। काय या संदर्भात तुम्ही सांगणार सरकारला, कशा प्रकारचा तुम्ही या ठिकाणी इशारा देणार, काय सांगणार? काही नाही, आमचं असं म्हणणं आहे फक्त का भाव कमीत कमी 6 ते 7000 रुपये असायला पाहिजे, कारण की आम्हाला एकरी कमीत कमी 10 ते 15000 रुपये खर्च आहे। की एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी सणासुदीला तेलाचे भाव लवकर वाढले जाते, मात्र सोयाबीनचे भाव त्या ठिकाणी घटले जाते। या संदर्भात बोलण्याकरता काही शेतकरी सुद्धा आहे। भाऊ, तुम्ही इथून या ठिकाणी आलात, तुम्ही काय सांगणार या संदर्भात सरकारला? आता पूर्ण वर्ष झालं, मागच्या सोयाबीनपासून या सोयाबीनपर्यंत भाव नाही वाढले। आता दिवाळी आली तोंडावर, आता लगेच तेलाचे भाव वाढले आणि पण आता नवीन सोयाबीन चालू झाले, पण तरी पण सोयाबीनचे भाव काही वाढले नाही। आता असं जर चालत राहिलं तर कसं होईल? खरंच येणाऱ्या दिवसामध्ये आता सोयाबीनला भाव मिळेल का, शेतकऱ्यांना दिलासा मिळेल का, असा सवाल सुद्धा यावेळी उपस्थित केला जात आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।